थँक्यू डेजा थँक्यू. हाय व्होल्टेज ड्रामा या मॅचला आता सुरुवात झाली आणि प्रवीण ठमके यांचं आगमन. मोहाचवाडी टीम प्रवीण ठमके यांचं आगमन आणि बघायचं रोशन आउट झाल्यानंतर आता राहुल अँकर यंग टॅलेंटेड प्लेअरला मोहाचवाडी संघाकडून देखील लॉन्च करण्यात आलंय. बघा उजव्या बाजूला जी टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे आय थिंक, व्हाईट व्हाईट कलर आहे बघा. फोर व्हीलर ज्या कोणाच्या असेल थोडी आपण पार करा, कारण तिच्या ग्लासवर जी सूर्यकिरण पडत आहेत ती खेळाडूंना त्रास देत आहेत. बघा राईट हँड साईडला जी फोर व्हीलर आहे व्हाईट कलरची, थोडी आपण बाजूला घ्या प्लीज. वैभवचा हा चेंडू, राहुलचा फटका, फुलटॉस होता, नितेश अडवला चेंडू. गुड फिल्डिंग फेक. आता बघायचं काय होईल. एक रन ओव्हर नंबर 1. आपण बघितलं वैभवचे 5 चेंडू समाप्त, रन्स आल्यात त्या टोटल 4 धावा 1 विकेट. मोहाचवाडी संघाची परिस्थिती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. वैभव थेर या वेगवान बॉलरचा सामना करत असताना साजिद शेख शेवटचा बॉलला इथून फेस करेल आणि अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. कट केलाय, अडवला चेंडू. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 4 धावा मोहाचवाडी टीमच्या 1 विकेटच्या मोबदल्यात, फक्त 4. फिल्डिंग मध्ये पूर्ण एफर्ट्स होते. नितेश भोईरने कॅच पकडली, बाउंड्री अडवली. संघासाठी त्याचं योगदान पहिल्या ओव्हरमध्ये वैभव थेर इतकंच होतं आणि 4 धावांनी आता दुसऱ्या ओव्हरमध्ये चेंडू कोणाकडे सोपवायचा, तर चेंडू सोपवला तो चिरागकडे. सांदाई टीम सातत्याने स्ट्रॅटेजी बदलते, वंजारपाडा ट्रॉफी जिंकायची आहे. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये मोहाचवाडी टीमच्या बॅटरला शांत राहून चालणार नाही, कारण 4 ओव्हरची मॅच आणि तिथे पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा म्हणजे सुरुवातीला विपक्षी टीमला एक ताकद देण्यासारखं आहे. आणि राहुल अँकर यंग टॅलेंट आहे, षटकार तो मारू शकतो, त्याच्याकडे बॉडी म्हणजे ताकद आहे, शॉट चांगले आहेत. पण जर का सिलेक्शन चुकलं, स्ट्रोक आले नाहीत तर धावा कमी होतील आणि लो स्कोर मॅच सहज विपक्षी टीमला विजयापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे आता राहुल अँकर आणि साजिद शेख यांच्या स्ट्रोक कडे आता सपोर्टरच्या नजर आहेत. आणि चिरागचा पहिला बॉल, वेगवान बॉल, काय गती राखली. आणि या दरम्यान आपण पाहतोय वंजारपाडा चषकामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, युवकांचे प्रेरणास्थान, डॅशिंग नेतृत्व, आदरणीय कर्जत पंचायत समितीचे सन्माननीय माजी सभापती, युवकांचे खरंतर अत्यंत आवडीचं राजकीय क्षेत्रातील एक डॅशिंग आणि दमदार नेतृत्व आदरणीय अमरदादा मिसाळ यांचं आगमन. आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच त्यांच्या समवेत कैलाजी विरळे साहेब आणि सर्व मित्र परिवार रवी शेठ मिसाळ यांचं देखील आगमन होत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमरदादा मिसाळ यांचं आगमन. वंजारपाडा ट्रॉफी आणि वंजारपाडा गावाचं आणि कर्जत तालुक्याचं नेतृत्व ज्यांनी दमदारपणे केलं आणि अजूनही करतायत ते आदरणीय माननीय युवकांच्या मनातील सभापती, युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय अमरदादा मिसाळ यांचं आगमन. अमरदादा आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर उपसरपंच माजी कैलासजी विरले यांचं देखील मनपूर्वक स्वागत. डॅशिंग लुक आहे, कारण हँडसम, कारण कुठेही अंधारात जरी साहेब आले ना तरी देखील आम्हाला लाईटची गरज पडणार नाही, इतका खरं तर हँडसम लुक आहे अमरदादा आणि त्याचबरोबर कैलासजी विरले यांचा. रवी शेठ मिसाळ यांनी आज भरपूर पैसा उडवला, म्हणजे आपल्या खेळाडूंवरती, आपल्या व्हॉलेंटियरवरती प्रोत्साहन. आणि रवी शेठ आले म्हणजे आता पुन्हा त्यांचं ते कॅश प्राइज नक्की आम्ही अनाउन्समेंट, आपल्या व्हॉलेंटियरसाठी कॅश प्राइज आहे. एक आयवा कॅच मिळवली तर वंजारपाड्याच्या सर्व नागरिकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, कोणीही पकडा. गोलंदाज तयार, थोडंसं आता प्रेशर बनवलंय मोहाचवाडी टीम वरती चिराग सांदही टीम कडून. शॉट अमोलचा, फटका फसला आणि नितेश भोईरने कॅरी केली आहे कॅच. मोहाचवाडी टीमला कोंडीत पकडले ते श्री 11 जयशंकर सांदईने. 4 धावा आणि विकेट आउट झाल्यात बॅक टू बॅक 3. आधीच्या ओव्हरमध्ये 1 आली होती, त्यानंतर संघ सावरला नाही, आता बॅक टू बॅक 2 आल्यात आणि त्यात अमोल चव्हाण या अनुभवी खेळाडूची विकेट. म्हणजे समोरच्या टीमला थोडं बॅकफुटवर ढकलण्यासारखं काम केलं ते चिरागने आणि त्यामध्ये सर्वाधिक योगदान ॲज अ फिल्डर म्हणून नितेश भोईरचं. काय कॅचेस त्याने पकडल्यात, रन्स अडवल्या, बाउंड्री अडवल्या आणि संघाला एक सुस्थितीत आणत असताना ऑन हॅट्रिक हा बॉलर पोहोचलाय चिराग कोळंबे. विकेट हॅट्रिक घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2 विकेट कमावल्यानंतर अमोल चव्हाण परतलाय, नवीन बॅट्समन मुस्तकीन उतरलाय, पण ती विकेट हॅट्रिक, वंजारपाडा ट्रॉफीची विकेट हॅट्रिक चिराग कोळंबे घेण्याच्या मार्गावरती आहे. पण तो 1 चेंडू 1 विकेट
आणि खरं तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतली ही हॅट्रिक कंप्लीट होईल. खूप खूप चांगल्या सूचना सागर कोळंबे आपल्या सर्व सहकार्यांना देतात की फिल्डिंग मध्ये चुका आता करू नका, कारण मॅच महत्वाची आहे. इट्स टाइम टू टेक हॅट्रिक. गोलंदाज सय्यद चिराग कोलात होता चेंडू ड्राईव्ह केला, समोर स्वीपर वरून खेळाडू आलाय, बॉल पर्यंत पोहोचलाय, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरी साडी थोडं का होईना हालचाल करत होते मुस्तकीन, पण सिंगल रनने टोटल धावा 5. 1 ओव्हर 4 चेंडू संपलेत, धावा झाल्यात 5. मोहाचेवाडी टीम खरं तर साजिद शेख वरती आता पूर्णपणे दारोमदार आहे. इथून डाव सांभाळायचा आणि मोहाचेवाडीला एक चांगलं टार्गेट विपक्षी टीमला द्यायचे. वेगवान चेंडू पण पण बाहेर निघाला चेंडू. नो रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉल नक्की असेल. मात्र इथून पंचांचा डिसिजन आला, अंपायर डिसिजन विल बी फायनल. सो एक रन इथून ऍड केली जाईल आणि टोटल 1 ने वाढतीये धावसंख्या 6. वंजारपाडा चषक ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा या टॅगलाईनने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि संपूर्ण गावाचा सहभाग असणारी ही स्पर्धा, ज्यामध्ये वंजारपाड्याचे जेवढे पण क्रिकेट संघ असतील 3 ते 4, तर सर्व प्लेयर या ठिकाणी आपण गेल्या 4 दिवस सण पाहतो. आणि आज आदरणीय 2 वर्षापूर्वी सुद्धा ट्रॉफी, गेल्या वर्षी आय थिंक स्पर्धा झाली नव्हती आणि अमरदादा त्याही स्पर्धेला त्यांचं बहुमूल्य योगदान होतं. आजही अमरदादा या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालेत. वंजारपाडा म्हटलं ना तर अमरदादा मिसाळ खरं तर यांचं जन्मभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे. त्यामुळे अमरदादा म्हणजे वंजारपाडा गावी एक नवी ओळख आहे आणि दादा स्टेजवरती आहेत. आता जसा खेळ बहरेल ना तसं अमरदादा मिसाळ दादांचाही कॅश प्राईज येईल. रवी शेटने ऑलरेडी आग लावलेली आहे, त्यामुळे आता आगीचा भडका कसा उडेल कॅश प्राईजचा ती आता येणारा काळ ठरवेल. आणि त्याचबरोबर उपसरपंच डॅशिंग कैलास दादा विरलेही बघतात. गोलंदाज तयार, शॉट शॉट भारी आहे, समोर उडवलाय, ठोकलाय तो षटकार साजिद शेखने. मोहाचीवाडीचा स्कोर पुढे गेला, धावसंख्या 12. 2 ओव्हर समाप्त झाला, सिक्सर मारला तरी धावा आहेत त्या 12. काय पकड होती चांद्याची. डीजे बजाव. चला मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्टच करेल की आपण स्पीड ठेवा, कारण 20 मिनिटं 15:49 म्हणजे जवळपास 4 वाजलेत, 3:45 झालेत आणि हा सामना खरं तर एक आपल्याला जो संघर्ष हवा होता ना, जी लास्ट बॉल पर्यंतचा थरार पाहिजे होता तो कदाचित या मॅच मध्ये दिसेल. 2 ओव्हर 12 धावा, मुस्तकीन स्ट्राईक वरती आणि आता ऋतिक कोळंबे आणखीन एक चांगला बॉलर. पहिलाच बॉल फुलर लेंथला होता, समोर चेंडू मंगेशने फेक केली, एकच सिंगल. साजिद शेख आता जास्त बॉल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल, कारण जर का बॉल साजिदच्या बॅटवरती कनेक्ट होतोय, जर का सिक्सर येतोय तर मग साजिदला माहिती आहे की कदाचित कनेक्शन चांगलं आहे तर स्ट्राईक घेणं तेवढंच महत्वाचं आहे. 1 बॉल 13 धावा. श्री 11 जयशंकर चांदई यावर्षी कदाचित ट्रॉफी जिंकण्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये 4 ते 5 ट्रॉफी चांदेने जिंकल्यात यावर्षी सीझन मध्ये. कदाचित पहिल्या क्रमांकावरती श्री 11 जयशंकर चांदे याच्या ट्रॉफी जिंकण्याच्या आकड्याने. वाह, खूप छान चेंडू होता पण बाहेर होता चेंडू. टप्पा चांगला होता पण लाईन खराब होती आणि व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव. टोटलने 14 धावा. साजिद शेख ज्या पद्धतीने स्टान्सने उभा आहे, बॉलरचा अटॅक होता आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. व्हाईट बॉलवरती अंपायर डिसिजनच फायनल असेल, त्यात कुठलाही DRS नसेल कुठल्याही टीमला. चला बॅक टू द फिल्डिंग आणि गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती पोहोचलाय. ऋतिक पंचांच्या सूचनांचं योग्य पालन करत असताना शांताराम कोळंबे एक शांत आणि शिस्तप्रिय खेळाडू बॅक टू द फिल्डिंग होताना. आणि अटॅक एका बाजूला साजिद शेखचा आहे बॅट मधून, तर दुसरीकडे बॉल येतो ऋतिक कोळंबेकडे. फिल्डिंग पोझिशन परफेक्ट सेट केली आहे आणि सामना मात्र 2 दिग्गज टीम मधला. फुल टॉस, आर पार सीमा पार.
साजिद शेखचा तोडफोड करणारा षटकार. थांबा. 2 बॅक टू बॅक 6 मारले साजिदने. मागच्या ओव्हर मध्ये एक होता, या ओव्हर मध्ये एक मारलाय. आणि आता ऋतिक पुन्हा मार्गस्थ. धीम्या गतीचा बॉल बॅट ब्रश झालाय. शरीराचा देखील थोडा वेध घेतला पण सेफ हँड. जर का तिसरा आला असता तर रवी शेठ मिसाळ यांचं कॅश प्राइज होतं 500 रुपीज. साहेबांनी 500ची नोट बाहेरच काढली होती. इतक्या चेंडू बॅटला ब्रश होऊन जमिनीवर राहिला. आमच्याकडे एटीएम सारख्या नोटा आज सर्व खेळाडूसाठी. काय शॉट आहे. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. मोठा प्रहार. ऋतिक कोळंबेवरती हा अटॅक. साजिद शेखचा तडाखा. आणखीन एक षटकार. सीमा पार. रन्स मिळतील 6. टोटल पोहोचली या सिक्सरने 26. मागच्या 5 चेंडू मध्ये मोहाचेवाडी संघाच्या 20 धावा आलेल्या आहेत. 11 बॉल मध्ये फक्त 6 धावा होत्या मोहाचेवाडीच्या. पूर्णपणे मोहाचेवाडी संघाला जखडून ठेवलं होतं 11 बॉल पर्यंत चांदई टीमने. आणि मागच्या 5 बॉल मध्ये 20 आल्या. साजिदला आता कुठेतरी कंट्रोल मध्ये आणणं गरजेचं. आणि आता गेम प्लॅन सेट झाला आणि ऋतिक पुन्हा मार्गस्थ. हलकीशी काढा होती का की आपटबार होता हा प्रश्नचिन्ह असेल, पण बॉल कॅरी झाला नाही विकेट कीपर कडून. आणि 5वा चेंडू समाप्त झाला. स्कोर आहे मोहाचेवाडी संघाचा 26. 26 धावा. असंख्य क्रिकेटचे चाहते केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती ही स्पर्धा लाईव्ह अनुभवत आहेत. टीव्ही, स्मार्टफोन, मोबाईल जिथे जागा मिळेल तिथे बसलेत आणि तिथून मात्र ही मॅच बघतात. शॉट साजिद शेखचा. समोर खेळाडू धावतोय. आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार. इट्स टाइम टू अटॅक. आणि बिग हिट केला साजिदने. ओव्हर कंप्लीट केली. 3 ओव्हर मध्ये स्कोर पोहोचलाय मोहाचेवाडी टीमचा. धावा 30. 9 चेंडू मध्ये 23 धावा. नॉट आउट खेळतो साजिद शेख. एकदा टाळ होऊन जाऊ द्या ते मात्र साजिद साठी. 9 बॉल नॉट आउट 23. या पहिल्या डावाची ही शेवटची ओव्हर आहे. ही ओव्हर झाल्यानंतर आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके सभापती अमरदादा मिसाळ, त्याचबरोबर उपसरपंच कैलासजी विर्ले आणि त्यांच्या सोबत आलेले सहकारी शरदजी जुमारे, या सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करू. इनिंग ब्रेक मध्ये खूप छान बॅटिंग केली साजिदने. अजूनही हा सामना इतक्या एका दुसऱ्या ओव्हर मध्ये तुम्हाला अशा नाट्यमय घडामोडी दिसतील, कारण हे क्रिकेट आहे. एक ओव्हर तुम्हाला कधी एका संघाचं पूर्ण वर्चस्व दिसेल तर दुसऱ्या ओव्हर मध्ये विपक्षी टीमचं पूर्ण वर्चस्व दिसेल. 11 बॉल श्री 11 सांदैचे होते तर मागचे 7 बॉल हे मोहाचेवाडी टीमचे. आणि आता 18 बॉल नंतर 30 आल्यात आणि शेवटचा बॉलर मंगेश या टीमचा ऑलराऊंडर समोर येतो मुस्तकीन. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मुस्तकीन खाली बसला आणि ठोकलाय त्याने षटकार. खतरनाक बॅटिंग सुरू आहे सध्या. षटकारावरती षटकार येत आहेत आणि 36 धावा. आता करण बाबरेला आयवा कॅश साठी जावंच लागेल. किती वेळा थांबणार स्टेजच्या बाजूला, कारण रवी शेठ यांचा कॅश प्राइज आहे. वंजारपाडाच्या कुठल्याही ग्रामस्थाने जर कॅच पकडली तर ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा आयोजित वंजारपाडा चषकामध्ये एका आयवा कॅशला 500 रुपये मिळतील. स्टेज कडे आली तर मला पण मिळतील. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाज तयार आणि बघायचं आता या फलंदाजीला थांबवता येईल का मंगेशला. रणसंख्या 36. स्लोवर बॉल क्लोज टू द स्टंप. शांताराम कोळंबे बॅट्समॅनला पुढे पुढे पाय टाकण्याची देखील मुभा नाहीये.
म्हणजे विकेट किपर इतके क्लोज आहेत की फलंदाजाला पाय उचलताना विचार करावा लागेल आणि मुस्तकिनला थोडा अंडर प्रेशर ठेवण्याचे एफर्ट्स आहेत. 2 बॉल 36 धावा. खूप छान बॉलिंग अटॅक, खूप छान बॅटिंग अटॅक, हाय व्होल्टेज ड्रामा. गती कमी आणि परफेक्ट बघायचं प्लॅन मध्ये फसवलंय. फलंदाज इथे आउट आहे, वाईड नक्की आहे पण बॅटर इथे आउट आहे. थँक्यू डिझे, थँक्यू. थँक्यू डिझे. फलंदाजांना बॅटिंग करताना थोडं बुद्धी चातुर्याचा वापर करणं गरजेचं असतं. जर का आपण डोकं लावलं नाही ना तर समोरच्या गोलंदाजाचं डोकं चालतं आणि तो कदाचित चांगली ओव्हर टाकतो. 2 बॉल 37 धावा. आणि नवीन बॅट्समन अण्णा, खरं तर ज्याचे भरपूर फॅन आहेत. म्हणजे महेंद्रसिंग धोनी रिटायर झाला म्हणायला हरकत नाही पण अण्णा अजूनही खेळतोय. गोलंदाज तयार. 2 बॉल 37 आहेत. मंगेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. शॉट अण्णाचा, समोर खेळाडू आहेत. एक सिंगल स्ट्राइक साजिद शेख कडे आणि आता द्वंद्व चांगला रंगेल. अनस्टॉपेबल बॅटिंग या मॅच मधला सिक्सर किंग साजिद शेख स्ट्राइक वरती आला आणि 3 बॉल समाप्त. स्कोर आहे 38 धावा. विचार करा 21 बॉल मध्ये 38 आहेत. 11 बॉल मध्ये 6 होत्या. म्हणजे मागच्या 10 बॉल मध्ये 32 आल्यात. मागच्या 10 बॉल मध्ये लास्ट 10 बॉल्स 32 आल्यात. पण आता इथे साजिद शेखच्या अगेन्स्ट एक स्टार ऑलराऊंडर आहे या संघाचा. तो मात्र सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पूर्णपणे दोन्ही भरपूर स्पर्धा केले डे नाईट. त्यामुळे या खेळाडूंना माहिती आहे की कधी कशा पद्धतीने बॉल फेकायचे, कशा पद्धतीने रनअपला गिअर करायचं. ज्यावेळी अमोल आउट झाला असं वाटलं की आता थोडासा डाव विस्कटलाय पण साजिदने सावरलं. फुल टॉस, काय ताकद आहे शॉट वरती आणि चेंडू सीमा पार. आयवा कॅच सुद्धा आमची ड्रॉप. सिक्सर आलाय साजिदचा. रन्स पोहोचला 44. 44 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही अद्याप बाकी आणि वैयक्तिक 29 धावसंख्येवरती नॉट आउट आहे साजिद शेख. 29 धावसंख्येवरती नॉट आउट. 44. 2 बॉल बाकी आहेत. मंगेशला हे 2 बॉल चांगले टाकायचे आहेत. समोर मारलाय लॉंग ऑन मध्ये. आता चेंडू आहे, फेक झाली, वेगवान रनआउटची चान्स आहे. बघायचं आता 2 धावा मिळाल्यात. चेंडूने खरं तर उंची गाठली आणि या दरम्यान 2 धावा मिळाल्या. 46 झाल्यात. 46 आणि आता 1 बॉल बाकी आहे. फक्त 1 बॉल. 46 धावा. श्री 11 जयशंकर सांदे एक मोठ्या टीमच्या विरोधात एक मोठ्या टीमची धावसंख्या. मोहाची वाडी. खरं तर हा सामना एक प्रेक्षणीय सामना आहे. प्रेक्षकांना खरं तर फार मजा येईल हा सामना बघताना. शॉट आलाय साजिदचा. हातातून चेंडू निसटलाय आणि तोपर्यंत फेक झाली. तिसरी होईल का बघायचं आता. दोन्ही धावलेत. 3 धावा आणि बरोबर 49 झाल्यात. 50 धावांचं टार्गेट श्री 11 जयशंकर सांदैला. 4 ओव्हर आणि कंप्लीट 50 जिंकण्यासाठी हवी आहे. आणि या दरम्यान मी कॅमेरामॅनला आता रिक्वेस्ट करेल आणि सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण या ठिकाणी थांबावं आणि कॅमेरामॅन जस्ट मूव्ह युअर कॅमेरा टुवर्ड्स द स्टेज. आणि सर्वांच्या उपस्थितीत आपण रवी शेठ मिसाळ यांना विनंती करू आणि त्याचबरोबर नारायणजी बाबरे यांना विनंती करेल साहेब आपण स्टेजवरती या आणि आपल्या शुभ हस्ते आपण युवकांचे प्रेरणास्थान कर्जत पंचायत समितीचे सन्माननीय माजी सभापती आणि सर्वांचे लाडके आदरणीय अमरदादा मिसाळ यांचा सन्मान या ठिकाणी नारायणजी बाबरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. या स्पर्धेला बहुमूल्य ज्यांचं सहकार्य नेहमी वंजारपाडाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे असे सर्वांचे लाडके अमरदादा मिसाल यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. जोरदार टाळणी दादांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत.
आणि त्यानंतर मी रविशेठ मिसाल यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते दहिवली ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सन्माननीय माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य कैलासजी विर्ले दादांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. मी विनंती करतो रविशेठ यांना की आपल्या शुभ हस्ते आपण कैलासजी विर्ले साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. मनपूर्वक स्वागत. कैलास शेठ यांचा डॅशिंग लुक खरं तर मनाला भावतो, कारण त्यांच्या डोळ्यावरती गॉगल पाहिलं ना तर खरं तर खूप आकर्षक पर्सनॅलिटी. आणि त्यानंतर मी कैलासजी विर्ले यांना विनंती करेल की आपण सहकारी या ठिकाणी उपस्थित येते शरदजी जुमारे यांचा देखील सन्मान. खरं तर शरद दादा आपलं मनपूर्वक स्वागत वंजारपाडा ट्रॉफीमध्ये आणि कैलास दादांच्या शुभ हस्ते आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. तर 4 ओव्हर 50चं टार्गेट आहे. चेंडू चेंडू फलंदाजांकडे द्या आणि फलंदाजी करणारी टीम मात्र इथून आगेकूच करेल आणि 50चं टार्गेट. आणि अमरदादा या ठिकाणी खरं तर व्यस्त आहेत, त्यामुळे या स्पर्धेच्या ठिकाणी रजा घेत आहेत. अमरदादा 2 शब्द जर आपण वंजारपाडा ग्रामस्थांबद्दल व्यक्त केले, कारण एकत्रित स्पर्धा आहे, तर केले तर खूप बरं वाटेल वंजारपाडा ग्रामस्थांना. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा यांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेल्या वंजारपाडा चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहे त्यांना मी नमस्कार करतो. खरं तर आज या ठिकाणी मी वंजारपाड्याचा जरी मी तालुक्याचा सभापती असेल, परंतु एक वंजारपाडा गावचा जे आपण उल्लेख केला माझी जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी आहे, तर माझ्या गावामध्ये आज या ठिकाणी पहिल्यांदा असं होतं आहे की प्रत्येक गावामध्ये 2, 4, 5 संघ जे काय असतात त्यांच्यामध्ये अनेक चढाओढ असते, त्या ठिकाणी राजकारण असतो, परंतु त्याला अपवाद म्हणून वंजारपाडा गावातील सर्व युवक माझे मित्र एकत्रित येऊन आज गावाचा एकोपा गावाची एकी या ठिकाणी तालुक्याला दाखवत आहे. जरी ते क्रिकेटचं मैदान असो किंवा आणखी कुठला विषय असो, एकत्रित येण्यासाठी कुठला तरी माध्यम लागतो आणि तो माध्यम आपण सर्वांनी क्रिकेटचं निवडलं. यासाठी मी माझ्या गावातील सर्व युवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर एकीची ताकद ही खूप मोठी असते मित्रांनो, आणि हीच एकी अबाधित राहील अशी मी अपेक्षा आपल्या सर्वांकडून गावातील युवकांकडून मी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी मी सर्व खेळाडूंचे, पंचांचे, प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो की आपण इथे या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि ह्या स्पर्धेचे ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या माध्यमातून सहभागातून घडत आहे. आणि आमच्या वंजारपाडा गावातील युवकांनासुद्धा मी या माध्यमातून शुभेच्छा देतो की आपल्या हातून अशा स्पर्धा एकत्र येऊन या ठिकाणी हो आणि चांगले खेळाडू घडो. माझ्याकडून जे काही सहकार्य असेल ते तुम्ही कधीही माझ्याकडे यावं, मी अर्धरात्री तुमच्यासाठी उपलब्ध असेल. पुन्हा एकदा या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सन्माननीय सभापती आदरणीय अमरदादा मिसाळ यांचं मनोगत आपण ऐकलं आणि एकीचं बल काय असतं ते दादांनी सांगितलं. आणि शुभेच्छा देऊन दादा या ठिकाणी स्पर्धेतून रजा घेत आहेत. अमरदादा मिसाळ, त्याचबरोबर कैलासजी विर्ले, रविशेठ मिसाळ आणि शरदजी जुमारे यांचं मनापासून वंजारपाडा ग्रामस्थांच्या वतीने मनापासून धन्यवाद. आणि 24 चेंडू 50 धावांचा चेस इथून आता पुन्हा एकदा स्टार्टअप होईल. आणि बॉलिंग मार्कवरती ज्यानं बॅटिंगने खरं तर गोलंदाजी धुलाई केली तो बॉलर म्हणजे साजिद शेख, समोर येतो शांताराम कोळंबे. पहिला बॉल बॅट ब्रश आणि मागे लॉंग स्टॉपला चेंडू चालला. पहिला चौकार श्री 11 जयशंकर सांदईचा. गेम अभी शुरू हुआ है आणि ही सुरुवात आहे ही 50 धावसंख्येच्या चेसिंगची. जिथे साजिद शेखने अटॅक केला त्या साजिद शेखच्या विरोधात पहिलाच चौकार आलाय, म्हणजे 50 धावा 12.50 ची सरासरी जिथे मात्र गाठायची. आणि त्यासाठी एक फ्लाइंग स्टार्ट हवा आहे, तो फ्लाइंग स्टार्ट देताना शांताराम कोळंबे. आणि लकी ग्राउंड आहे शांताराम कोळंबे यांच्यासाठी. त्यामुळे वंजारपाडाचं हे मैदान साजिद शेख समोर आहे, कुणी समोर असो, पण बॅटर मात्र शांताराम कोळंबे. शॉट मात्र फसलाय आणि कॅच हातात.
विकेट पहिली खात्यात. शांताराम आउट.
18 बॉल्स 44 रन्स. वैभव थेर मैदानाच्या आतमध्ये, मंगेश मैदानाच्या आतमध्ये. साजिदची ओव्हर समाप्त झाली. 4 ओव्हर आणि 4 बॉलर आहेत. त्यामुळे फलंदाजांना एखाद्या चांगल्या ओव्हरची वाट बघावी लागेल. संयम पूर्ण ठेवावा लागेल आणि सोबत ॲग्रेसिव्हपणाही ठेवावा लागेल. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स हा संघ देखील दाखल झाला आणि फायनलमध्ये जो संघ पोहोचलाय तो मात्र वारे संघ हा देखील संघ इथे उपस्थित झालाय. दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल अमोल चव्हाणचा. 17 बॉल 44. 17 बॉल आणि 44 धावा. इथून आता डॉट बॉल खेळून चालणार नाही. विपक्षी टीमच्या प्रत्येक बॉलवरती रन्स घ्याव्या लागतील. 17 बॉल 44 क्वालिफाय मॅचचं तिकीट. 17 बॉल 44चं अंतर आहे. अमोल चव्हाण इन ऍक्शन. मंगेशच्या बॅटमधून मिड विकेट कडे शॉट खेळलाय. अजय आहे त्याच्या हाताला स्पर्श करा. चेंडू चालला मागे सीमा पार. बाउंड्री आली. प्रेशर आहे फिल्डर वरती कारण प्रत्येक येणारा चेंडू इथे थोडस शरीराच्या हालचाल थोडासा बॅलन्स गमावला अजयने आणि इथे 4 धावा आल्या. चौकार आलाय. कॉन्फिडन्स वाढला मंगेशचा. थोडी धावपल मोहाची वाढी टीमची कारण त्यांना माहिती इतक्या धावा असून सुद्धा समोर श्री 11 जयशंकर सांधई संघ आहे. त्यामुळे या धावा देखील कमी वाढतील जर का मंगेशने आणखी 2-3 बाउंड्री लगावल्या तर. कारण बाउंड्री आल्या की समोरच्या टीमचं थोडंसं माइंड डिस्टर्ब होतं आणि तो डिस्टर्ब गेम सध्या खेळावा लागेल कारण समोर अमोल चव्हाण एक स्थिर पण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून समोर मंगेश यंग टॅलेंट तोफ आहे फलंदाजीची. बघायचा आता पुढील बॉल. शॉट मंगेशचा. राहुल अँकर पकडले कॅच. दोनही हातांच्या मध्ये परफेक्ट चेंडू बसला आणि विकेट आली ती चौथी. मंगेश कोळंबे इथून बाद होताना सामना आता येऊन पोहोचलाय. 15 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावा. 15 बॉल 40. बॉल आणि 40 धावा संख्येची गरज आहे श्री 11 जयशंकर सांधईला आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी खरं तर कर्जत तालुक्यातील आपले नामवंत स्कोरर गुणलेखक नितेशजी तरे यांचं देखील आगमन. नितेश सर आपलं स्वागत. आपणही व्यासपीठावरती यावं आणि आसनस्थ व्हावं. JK शेलू टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत आणि या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट. येणारे बॉल 15 आहेत. 40 धावांची गरज आहे. या ओव्हरच्या अजून 3 बॉल आहेत अमोल चव्हाणचे. ऋतिक कोळंबे शॉट भारी आहे. परफेक्ट क्लिअर केलाय सिक्सर. 15-40 कमी वाटतील. आता 14-34 आहेत श्री 11 जयशंकर सांधईला. भोज टीम आपण कर्णधार रिपोर्टिंग करा. यानंतर क्वालिफाय मॅच आपण खेळणार आहात. सर्व संघ मैदानावरती उपस्थित झाले याची आपण खात्री करा आणि 14 बॉल मध्ये 34 रन्सची गरज आहे टीम श्री 11 जयशंकर सांधई. ऋतिक कोळंब्याचा शॉट हवे ते खेळाडू दूर आहे. भरपूर मोठा चेस होता तोपर्यंत रन्स घेतल्या जातील इथून 2. अशा धावा मिळतील. अशा टप्प्यावरती चुका होतील देखील कारण फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग प्रेशर भरपूर असतं. मैदानावरच्या बाहेरून बघणं सोपं आहे. असं वाटलं तर आपल्याला मनात ठरवलं तर आपण 6 बॉलमध्ये 6 षटकार मारू असं आपल्याला इथून बोलता येईल. पण मैदानावरती आता 13 बॉल आणि 32 रन्सची गरज आहे. खेळणाऱ्या खेळाडूंना भरपूर ताकद लावावी लागते. जे खेळतात त्यांना माहिती आहे
मी कधीच खेळलो नाही त्यामुळे मला काय तेवढं माहिती नाही. पण भरपूर मॅचेस मी बघितल्यात 5-6 वर्षामध्ये. खूप क्लोज एन्काउंटर बघितलेत आणि हिम्मत ठेवून बेधडक खेळणारे बॅट्समन बघितले. अपील जोरदार आहे पण बॅटर मात्र सेफ आहे. ओव्हर कंप्लीट आहे आता 16च्या रिक्वायर्ड 100 ने 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32. बारा बॉल 32 ची गरज आहे. अमोल चव्हाणच्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार एक चौकार एक दुहेरी धाव. 12 धावा अमोल चव्हाणने दिल्या, साजिदने 6 दिल्या. 18 झालेत आणि 12 बॉल मध्ये आता 32 पाहिजेत. मुस्तकीन हा गोलंदाज आणि ही ओव्हर आता ही मॅच डिसाइड करणारी ओव्हर आहे. कारण जे काही घडेल जे काही बिघडेल या सामन्याचं ते याच ओव्हरमध्ये. 12 बॉल 32. पहिलाच बॉल वैभव तेरचा फटका भरपूर उंच आहे. अंदाज अंदाज 2 खेळाडू आले होते आणि वा दुखापत झाली का बघा फिल्डरला एकदा. कॅच ड्रॉप झालेली आहे. राहुल व्यवस्थित आहे. फिट अँड फाईट येतो पण ऍक्शन अशी होती ना थोडा ऍक्टिंग तो चांगली करतो. आणि या दरम्यान रन मिळतील 2. 11 बॉल 30 पाहिजेत. असं वाटलं राहुलच्या रिॲक्शन वाटलं की मोठी दुखापत जणू काही झाली आहे का. पण तो उभा राहिला म्हणजे जे चिंता करतात ते टेन्शन मध्ये होते पण राहुल मात्र रिलॅक्स होता. 11 बॉल 30. 5 सिक्सरचा गेम आहे. शॉट वैभवचा मागे खेळाडू अंदाज आला नाही. चेंडू वरून निघाला. टर्न आणि स्पीड चौकार. आता 10 बॉल 26. खरं तर हा सामना इथून थ्रिलर कसा येईल ते ठरवणारी ही ओव्हर आहे आणि 10 मध्ये 26 ची गरज आहे. वैभव थेरचे शॉट आहेत. प्रत्येक बॉल बाउंड्री पार खेचायचा आहे. ताकद लावायची आहे. सामन्यामध्ये विजय खेचून आणायचा आहे. समोर जरी मोहाचीवाडी संघ गोलंदाजाचा टप्पा जरी व्यवस्थित आहे तरी वैभव थेरची पॉवरही तेवढीच आहे. बॅटचा फ्लो तेवढाच आहे आणि 10 मध्ये 26. सामना आवाक्यात दिसतो आता. श्री 11 जयशंकर सांधेला देखील 10 बॉल 26. वैभवच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट. खतरनाक शॉट होता. पूर्ण ताकदीने त्याने ऑफ साइडला किती ताकद स्वतःला स्ट्रेच केलं होतं आणि या दमदार शॉटने खणखणीत षटकाराने मॅच आता आवाक येते. 9 बॉल 20. एक एक शॉटने सामना कसा एकदम समीप वाटतो. जणू काय असं वाटतं की 1-2 बाउंड्रीजने सामना ताब्यात येईल. कारण 9 बॉल आता 20 आहेत. फास्ट घ्या स्पीड हवा आहे. 4:15 वाजून गेलेत. अजूनही मॅचेस बाकी आहेत 3. फायनलचा वारे संघ आणि वारे संघाचे सपोर्टर बघा विथ फॅमिली आपल्या सर्व छोट्यांना घेऊन देखील येत आहेत आणि त्याचबरोबर JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलचे देखील सर्व. आणखी 3 मॅचेस आहेत. क्वालिफाय सेमीफायनल आणि फायनल. 4:15 वाजले म्हणजे किमान 6च्या आसपास ही स्पर्धा होईल असे चिन्ह जर का तुम्ही फास्ट खेळलात तर. बॅट ब्रश झालाय. वैभव थेरच्या बॅटला ब्रश करत मागे लेग स्लिप मध्ये. 1 रन इथून मिळेल. 8 बॉल बाकी आणि जिंकण्यासाठी 19 पाहिजेत आता. 8 बॉल 19. भरपूर सारा व्ह्यूअर्स बघा. KTC लाईव्ह इव्हेंट वरती 390 व्ह्यूअर्स आहेत. म्हणजे एका मोबाईलवर किंवा एका टीव्हीवरती देखील 10 लोक असतील. म्हणजे जवळपास आपण जर 5 जरी पकडले तरी किमान 1500च्या वर लोक लाईव्ह बघतायत. आणि बहुचर्चित प्रसिद्ध स्पर्धा आणि काय मॅच रंगतीये. आधी 290 होते आता 390 पार करतात कारण उत्कंठा वाढली आता मॅच मध्ये. 8 बॉल 19. धीम्या गतीचा चेंडू होता. समोर दिला होता ऋतिकच्या पण एक सिंगल कंप्लीट केली शांत माइंडने. विथ द कूल माइंड अमोल चव्हाण गायडन्स करतो. 1 बॉल 7 बॉल आणि 18 ची गरज आहे. 1 बॉल या ओव्हरचा बाकी आहे. जर का या बॉल वरती षटकार आला तर मग मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा धाकधूक वाढेल. मोहाचीवाडीचे सपोर्टर नेरळ वरून आलेत. आज नेरळ काही दुकानं बंद करून सुद्धा आलेत.
कारण मॅच आहे संघाची आणि क्रिकेट आज जिंकणार का बघायचं. आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय मागे, चौकार आलाय वैभव थेरच्या बॅट मधून. आणि आता सामना पोहोचलाय शेवटच्या 6 बॉल मध्ये. जिंकण्यासाठी कंपल्सरी रन्स पाहिजेत 14. पाण्याची बॉटल घेऊन जा, ड्रिंक्स बॅग होईल. 6 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. आणि बांबू ढाबा 11 कैलास शेठ कालेकर पुरस्कृत भोज टीम यानंतर या सामन्यात जिंकणाऱ्या संघासोबत मॅच खेळेल. आणि तो विजयाचा रथ आता कोणता संघ कायम ठेवील. कारण काल JK शेळू आविरशाह इलेक्ट्रिकल टीमने राजू तरेने 2 मॅच मध्ये सिक्सरने मॅच फिनिश केली. जिथे सामना असं वाटेल की पराभूत होईल शेळू संघ, तिथे राजू तरेने शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार मारून मॅचेस संपवल्यात. 1 बॉल 3 ची गरज असताना देखील राजू तरेने षटकार मारलाय. तर श्री11 जयशंकर चांदईकडे आता तो मोमेंटम आहे. कारण मागच्या ओव्हरमध्ये 32 होत्या 12 बॉल, रन्स 18 खेचल्या मागच्या ओव्हरमध्ये, आता 14च बाकी आहेत. त्यामुळे श्री11 जयशंकर चांदई, वैभव थेर मैदानाच्या आतमध्ये, ऋतिक कोळंबे मैदानाच्या आतमध्ये. आणि ही मॅच खास आहे कारण आता ऑनलाईन व्ह्यूअर जवळपास 450 पार करतोय. कारण आता माहिती आहे की आता ही मॅच आणि चर्चा रंगते, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे मॅचेस जातात. आणि श्री11 जयशंकर चांदई का मोहाचीवाडी एक मॅच झाली दोघांमध्ये, जिथे मोहाचीवाडीने चांदई संघाला पराभूत केला. आता पराभवाचा वचपा काढण्याची वेळ असं वाटतं. कारण जेव्हा ऑस्ट्रेलिया भारताला हरवते, दुसऱ्या वेळेला जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवते, मॅच कुठली असो, पण तेव्हा भारतीय फॅन्स नेहमी म्हणतात की आता बरोबर करेक्ट ऑस्ट्रेलियाचा आपण कार्यक्रम केला. तशी काहीशी सिच्युएशन आहे. आणि 6 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. खूप खूप सर्वांच्या पसंतीचा हा सामना आणि कट टू कट मॅच सुरू आहे. अजूनही आपण सांगू शकणार नाही की वंजारपुरा ट्रॉफीवरती आजच्या दिवसातील हा सर्वात रोमांचकारी आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा सामना कोणता संघ विजय खेचून आणेल. रामजीत यादव वेगवान बॉलर आहे, जितका वेग तितका शॉट बाहेर जातो असंही म्हणतात बरेचसे क्रिकेट तज्ञ. 6 बॉल 14 ची गरज. पहिलाच बॉल, वेगाला प्रत्युत्तर, ताडाचं झाड मोडणारा षटकार. खतरनाक शॉट आहे. कंपनी कुठली आहे चेंडूंची माहिती नाही, पण ब्रँड माल आणलाय कारण षटकार मारलाय ऋतिकने. सामना 5 बॉल 8, 5 बॉल 8 होऊन जाता बॅटिंग साठी. खतरनाक खतरनाक सामना रंगलाय वंजारपाडा ट्रॉफीचा. पाच बॉल 8, एक एक चेंडू, एक एक टप्पा, एक एक टप्प्यानंतर कोणीतरी एका संघाचा कार्यक्रम ठरलेला आहे. कोणतरी एक जिंकणार आहे, कोणतरी एक हारणार आहे. प्रेडिक्शन प्रेडिक्शन बऱ्याच जणांचा आता 480चा आकडा ऑनलाईन व्ह्युअरचा पार होतोय बघा. 2 ते 3 मिनिटांमध्ये व्ह्युअर्स वाढले. कारण तर ही प्रचंड प्रतिसादाची मॅच आहे. 5 बॉल 8, रामजीत यादव इन ऍक्शन. ऋतिक कोलंब्याचा फटका, यष्ट्यांच्या मागे पकडली कॅच. अजून संपली नाहीये मॅच. 4 बॉल 8 पाहिजे, 4 बॉल 8. रोमांच अजूनही बाकी आहे. 4 मध्ये 8 रन्सची गरज आहे. एक हिट संघाला अगदी क्लोज आणेल. इकडे खरं तर ऑनलाईन व्ह्युअर्स मैदानावरील प्रेक्षकांच्या काय बेट लागले असेल माहिती नाही, पण स्टेज वरती मात्र भरपूर आता चर्चा लागलेल्या आहेत की आता कोण जिंकेल. 4 बॉल 8, एक हिट पासून दूर आहे खरं तर श्री11 जयशंकर चांदई. एक जर हिट बरोबर कनेक्ट झाला तर मोहाचीवाडी संघाच्या विरोधात पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यात मॅच येईल. पण रामजीत यादव वरती तो हिट खेळणं हे आता फलंदाजांना जमलं पाहिजे. 4 बॉल 8, घामाघूम करणारी मॅच आहे खरं तर. आमच्या प्रेक्षकांना, खेळाडू तर घामाघूम होत असतात, प्रेक्षक आहे आमचे बघा, काही कॅमेरामॅनचे स्टँड धरून बसलेत आमचे प्रेक्षक. म्हणजे किती रोमांच आहे. शॉट चिरागचा, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 3 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. 3 बॉल 7. वैभव थेर कमाल आहे कारण त्याने अशा कित्येक मॅचेस संपवल्या. 3 बॉल मध्ये 18 पाहिजे होते. आजही मला कोल्हारीची नाईट आठवतीये, तिथे वैभव त्याने 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले होते, 18 चेस केल्या होत्या. त्याच्याकडे ती ताकद आहे. 3 बॉल 7. समोर रामजीत यादव वेगवान बॉलर.
वेग टप्पा ओळखला की कार्यक्रम फिक्स. 3 बॉल 7. फुल टॉस होता, खेळाडू दूर आहे, त्याचा फायदा आता मिळेल का? पहिली कंप्लीट, दुसरी पूर्ण. आता 2 बॉल 5. 2 बॉल 5. काल काल या सिच्युएशन मध्ये अवीरशाह इलेक्ट्रिकल जेके शेळू संघाचा राजू तरे होता, अविनाश तरे टेन्शन मध्ये होते काल, आज खुश आहेत. आणि आता सामना 2 बॉल 5 आहे. 2 बॉल 5. वैभव थेर विपक्ष रामजित यादव, श्री11 जयशंकर चांदई विपक्ष मोहाची वाडी. 2 बॉल 5. टफ मॅच झाली, ही प्रेक्षकांच्या मनातली कमेंट आहे. वैभवच्या बॅट मधून 50 धावा चेस करणारा विनिंग शॉट. टाळा होऊन जाऊ द्या, टाळ्यांचा गजर. सामना संपवलाय, 50चं टार्गेट चेस केलंय आणि बरोबरी या वर्षीच्या सीझन मध्ये साधली आहे. एक एक मॅच जिंकलाय या वर्षीच्या सीझन मध्ये चांदई आणि मोहाची वाडी. आणि मारुती भवारे साहेब ज्यांनी स्टँड पकडला होता की काय होईल काय होईल, आणि आता हा सामना जिंकल्यानंतर त्यांचा जल्लोष मारुती भवारे साहेबांचा. व्हॉट अ कमबॅक अँड व्हॉट अ चेस. 25 धावा ज्याने केल्या बॅटिंग करत असताना आणि विकेट जरी कमावली एक, तो या सामन्याचा हिरो ठरलाय. परत एकदा वैभव थेर, खतरनाक, कमाल कमाल आणि धमाल. चला भोज संघाचे कॅप्टन, भोज टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी आपण उशीर करू नका प्लीज. 4:30 वाजलेत. लगेच लगेच टॉस साठी नारायणजी भावरे साहेब आपण पुढील मॅचचा टॉस करा. भोज टीमचे कॅप्टन आपण लवकर या. आणि श्री11 जयशंकर चांदईचे कॅप्टन सौरभ आलेत. भोज टीम लवकर नाणेफेकीसाठी